सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये। देगरूळ पंचायत समिती सभागृह येथे देगरूळ तालुक्यातील पाणी पुरवठा विभाग, कृषी विभाग तसेच पंचायत समिती व तहसील कार्यालय या सर्व विभागातील जनतेच्या विविध प्रश्नाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। या सर्व प्रमुख जिल्हा व तालुका अधिकारी तसेच भागातील नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली। नागरिकांची समस्या सोडविण्यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये आणि सर्वांनी अडचणी सोडण्यासाठी तत्पर राहावे असे आवाहन अधिकाऱ्यांना केले। कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते। अर्ध्या तासापासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। काही मिनिटांपासून पावसाने कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात जोर धरलाय। विजेच्या कडकडाटासह पावसात सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून चोपडा शहर व तालुक्यात काही भागांमध्ये सलग पाऊस पडत असल्याने तालुक्यातील कोरडवाह क्षेत्र असलेल्या शेतात तुरीची पेरणी सुरू झाली आहे। चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये झालेल्या पावसापैकी आडगाव शिवारात सलग काही वेळ पाऊस पडत असल्याने शेतात शेतकरी आता तूर पेरण्यासाठी साऱ्या पाडत आहे। त्यानंतर मजुरांच्या साहाय्याने तूर पेरणीस सुरुवात झाली आहे। यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी होऊन तुरीच्या मकेच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया व इतर प्रलंबित मागण्यासाठी आज आक्रमक होत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत वतीने बदली प्रक्रिया तत्काळ चालू करा। 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करा। यासह अनेक मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा परिषदासमोर करण्यात आले। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यात मान्सून दाखल झालाय, मात्र अजूनही नाशिकला मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे। नाशिक जिल्ह्यातील काही भागात 2 दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून अजून सक्रिय झाल्याचे दिसत नाही। तर मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यात सध्या 366 गावे आणि 941 वाड्या अशा एकूण 1307 गाव वाड्यांना 399 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला जबर फटका बसलाय। राज्यातील 48 पैकी 30 जागा जिंकत महाविकास आघाडीने महायुतीला धुव्वा उडवलाय। सांगलीचे विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा देत काँग्रेसचे सदस्यबळ 14 वर नेलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला, त्यांनी 13 जागा जिंकल्या। ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या। त्यामुळे राज्यात काँग्रेसचा नव्याने झालेला उदय हा सुद्धा त्यांना आशेचा किरण ठरलाय। जो पक्ष मरणासन अवस्थेत गेला होता त्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत मारलेली मजल पाहता कार्यकर्त्यांना चांगलंच बळ आलंय। बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 13 संचालकासह 2 कर्मचाऱ्यांवर विविध कलमांमुळे खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्व संचालकांनी संगमत करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलाय। या सम्यक साक्षी सेक्रेटरी अँड लेबर कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड अशा कंपनीच्या संचालकावर दावा आणला होता। सुरक्षा रक्षक पुरवलेले नसतानाही देयकांवर सह्या द्या पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलाय। हे प्रकरण उघडे येताच कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे।
मराठा समाजाला सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 8 जूनला आमरण उपोषण सुरू केले होते। आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, मात्र त्यांची प्रकृती लक्षणीयरित्या खालावल्याचे समोर आले। अंतरवाली सराटी येथे डॉक्टरांचे एक पथक तैनात आहे, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला। यापूर्वी आमरण उपोषण करताना मनोज जरांगे पाटील यांना काही वेळा सलाईन लावण्यात आली होती, परंतु सध्या मनोज जरांगे पाटील कोणतेही उपचार घेण्यासाठी तयार नाहीत। दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या मराठवाड्याला मान्सूनच्या सरींनी मोठा दिलासा दिलाय। मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, धाराशिव आणि जालना या 5 जिल्ह्यांमध्ये मागच्या 2 दिवसापासून मान्सूनचा जोरदार सरी बरसत आहे। त्यामुळे कोठे नदीला पाणी आले, कोठे प्रकल्पालाही पाणीसाठा वाढलाय। पूर्ण उन्हाळा दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाने 2 दिवसात पाणीदार केलंय। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।